कोमल, काय बिचारे माय कोमल, मी घरातून किती आवाज देऊन राहिली हो तुले. नाश्ता करायला ये बाई, नाश्ता करायला ये बाई. तर गरम्याचं थंड होऊन राहिला, पण तुले यायचं नाव नाही. काय बिचारे, जे काम धरून बसत कामच करतं बापा. हट, मला नाही आवडत असं. अहो काकू झाडू दे ना माय. काय व मी काय कामाई नाही करत जाऊ काय, तू अशीच करतो बापा. काम घेऊन तर करू देव. मला बिन काम केल्याशिवाय काही काही बरं वाटत नाही. पहिले मला ते दिवसही भर मी काम करू का नाही त्याची सवय होऊन गेली मला आता. ते मला नुसतं काम 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 करायला लय माय सावत्र माय. तुम्हाला सवयच पडली आता. रिकामं बसले तर वाटते मी कोणत्या वसनात आली ना काय आली कसं सांगू माय गंगा काकू तुले. तर मला कामाची सवयच पडली आहे बापा. हे आत्ता मायल्या कालेल्या बापा. तू ये बोललं घरा नाही. अव बाई आता तू 2-3 दिवस आराम कर ना माय. थोडे दिवस आराम कर मग काम कर. मी बाहेरच्या कामाला गेलं म्हणजे घरची कामात तुलीच करा लागेल ना आता. हाय तर तू करशीलच आता. तर बाई माय म्हणणं एवढा होय, मी हाय तोपर्यंत सुख घे ना तू. मी तुला शब्दानं काही नाही म्हणत माय. तुला जर असं वाटत असेल का गंगा काकू होय बाई मग तिच्या घरी आली मी माझ्या घरी काम करून इथं काम नाही केलं तर मी बोलन, तसं काहीच नको समजू बाई. मी सगळे कामं करतो. कामं राहिले तर पडले राहू द्यास तसे. मी तुला शब्दानं काही म्हणत नाही माय. हो सांगून राहिली मी, नाही तर भेशीन फेशीन बापा. हा आता सांगून राहिली. आणि तुला मी प्रत्येक वेळेस हेच सांगतो का कामाचं टेन्शन घेऊ नको, करू नको काम. खावाले मागं पुढं पाहतो, आराम करायला मागं पुढं पाहतो. हे काही मला पटत नाही बापा. आणि तू नाही जेवत जाशील तर मी जेवत नाही जात जाईल. सांगून राहिली तुला मी. हो बरं बरं चल बापा चल. काय हो आई जवळ नोकरी दाखवून तर कोणाजवळ नोकरी दाखवून मी. मला एवढ्या दिवसाची नोकरीच दाखवायला नाही भेटली बाई. मला माझी नोकरी करू उचल तू माझी नोकरी आता. हा कर ना माय, तू किती नोकरी करतो तर कर. मी ते नोकरी उचलायला तयार आहे ना माय. पण मला हे नाही पडत बिचारे कोमल तुझेवालं. तुला मी किती आवाज दिले जेवाले जेवाले. तो नाश्ता गरम थंड होऊन गेला. मी 2 वेळा गरम केला त्याला 2 वेळा तो थंड झाला. मग काय म्हणाव तुले. हा तू नोकरी कर ना, पण हे जेवायची नोकरी नको करू. मला आवडत नाही ते. मी जे म्हणतो ना आता तुझ्या शरीरासाठी जे चांगलं आहे ते मी तुला खाऊ घालतो. ते खाल्लं पाहिजे. सांगून राहिली मी. नाटकं नाही करायचे फालतूचे जेवायच्या बाबतीत. हा बरं बरं चल मग तू होय पुढं येतो मी आता. आता उलचक राहिलं बाई. उलचक राहिला आता. आणि हे झाडतो येतो. तोपर्यंत काढून ठेव प्लेटीत. मी येतो तोपर्यंत जाय तू समोर. माय व माई लाडली आई म्हटलं शेवटी तिनं. मला भल्लं मस्त वाटलं बाई तुला आई म्हटलं तर. अरे देवारा मा भल्लं मस्त वाटलं हो बिचारे आई म्हटलं तर. मला मायाचीच आठवण येऊन गेली बिचारे. आता पाय तू आहे ना तर मला तिची काहीच कमी नाही वाटत. ते तिकडे तिचं शिक्षण पुरी करून राहिली रिया. आणि मला काहीच कमी नाही वाटत. माझी पोरगी असं वाटते माझ्या जवळच आहे. माझ्या 2-2 पुरी झाल्या बापा. आता आई म्हटलं ना तर भल्लं मस्त वाटलं बाई मला. कोमल आईच म्हणत जाय मा. पिल्लू आईच म्हणत जाय. ये मा मी तिकडे हे करून ठेवतो. ये मा. अरे गंगा काकू बस 2 मिनिट. आई नाही का आताच गेली आंघोळीला. येतो म्हणे आई लवकर म्हणे. तर गंगा काकू आली तर बसवून ठेवजो म्हणे. हो बापा रिंके बल्ली हुशार आहे. व तुझी माय नेहमी मी उशीरच करते बापा. उशीर कराले कवाय म्हटलं लवकर जाऊ तर तिथंच सरत नाही बापा. काय कामं करते बिचारीन काय नाही. तू करून लागत का बाई आईले काम. अमाय काकू मी सगळेच काम करू लागतो. फक्त आईने स्वयंपाक करते. आईचं काम कसं जे देवाला घेऊन बसते देवालाच घेऊन बसन. आणि स्वयंपाकाला बसले तिला लागते वेळ करायला. अरामन रंगारंगाचा चटूर जरा करत बसते आई. मग आईले होते उशीर. मग हो ना माय भल्ली चटुरी आहे तुझी माय. येऊ द्यात दिली म्हणतोस मी. काय काकू तुम्ही पण माझ्या आईला चटुरी म्हणता का. कोमल ताई काय म्हणते कसं काय. तब्येत वगैरे कशी आहे ग. रिंकू तब्येत वगैरे चांगली आहे ग आता. मला बिचारे आता थोडस माझ्या तोंडाचा प्रॉब्लेम आहे. ते माझं तोंड जळलं होतं ना तर बस त्याच्यासाठी आम्ही दवाखान्यात चाललो होतो आता. अच्छा अच्छा अगं तब्येतीकडे लक्ष दे जरा. बघ तू किती सोकत सोकत चालली. मी बघ तू बघ. मी बारीकच आहे म्हणा पण तरी पण मी बरी आहे साधारण तरी. तुझ्याकडे लक्ष दे तू. गंगा काकू आता तुझ्याकडे आता लक्ष तर दे ग फारसं. अशीच करते का. हे आत्ता माय माय काय हो बापा रिंके. मी काय लक्ष नसून देत काय माय. बैजावाली आहे 17 वेळा तिला हाकास मारा लागते. बाई जे कामं करत बसते ते कामच करत बसते. तिला मी सांगतो का बाई आता आराम कर. बदाम खाय काजू खाय तुला काय लागते ते सांग मी आणतो. आणि बाई म्हणशील खायला एवढी लिस्की आहे बापा रिंकू काय सांगू तुले. रिंकू ताई असं नाही करायचं. सेहतकडे लक्ष द्यायचं दुर्लक्ष नाही करायचं ग. कामं पण करायची. काम शरीरासाठी कामं पण चांगलं आहे. आणि आपलं जे गंगा काकू म्हणते जे ज्याच्यापासून आपल्याला प्रोटीन मिळते त्या वस्तू खायच्या ना. कशाला शरमायचं. गंगा काकू एवढी माया कोणीच नाही लावत ग आजच्या जमान्यात. तरी पण तू अशी करते का. गंगा काकूला बिलकुल परकू नको समजू. मला माहिती तुझ्या बाबतीत काय घडलंय ते. माझ्या मम्मीने सगळं सांगितलं मला. म्हणून मी तुला सांगत आहे. नाही ग रिंकू मी परक वगैरे नाही समजत ग. पण अगं की तोंडाच्यानं खाणं नाही होत ना आता. आणि माझं मन पण नाही होत खायला. काकू मला काम पण नाही करू देत. मला आता कामाची सवय होऊन गेली ना. तर माझं तिकडे होती ना आईकडे तर आई नुसतं मला दिवसभर रात्रभर नुसतं कामातच घालवायचा. माझा दिवसच कामात जायचा. तर मला सवयच होऊन गेली. ते असं एक तरी कामं बसलं असं का मला असं वाटतं की मी काय करताय ना काय नाही. नुसतं असं बोर झाल्यासारखं वाटतं म्हणून मी काम वगैरे करते. मी काय म्हणतो माय रिंकू असं एखादा क्लास मास काही कोर्स मोर्स करत असन तर दे ना मग कोमलने सांग ना. मी लावून देतो ना तिले. ते कामं केल्यापेक्षा जर असे 2 कामं जास्तीचे फालतू कोर्स गिर शिकली तर कसंही तिच्या जीवनात तिला कामी पडत नाही काय. तर कामं तर करणंच आहे आता बाईच्या जातीले. का बाई असं तर सांग ना मग. माय हाय नाही तर काय माय. रिंकू तर रोज ब्युटी पार्लरच्या कोर्सली जाते. रिंकू घेऊन जात जाणं माय कोमलने.
हो काकू आहे ना, ब्युटी पार्लरचा कोर्स आहे. आता मी रेग्युलरच चालली आणि मला जास्त दिवस नाही झाले, मला आता 10-15 दिवस झाले असेल. करते मी कोमलला ऍडजस्ट, नेत जाईल मी तिला, असं काही फरक नाही पडत, नेतो मी तिला. बस आता फक्त आजचा शुक्रवार आला, शनिवार रविवार 2-3 दिवस जाऊ दे, सोमवारपासून मग आम्ही दोघी जणी सोबत जाऊ. नाही तर काय तिला बोर होतेच म्हणते बाई, घरचा उठापाटा केल्याविषयी जाय बाबा बाहेर, कर ब्युटी पार्लरचा कोर्स, तुला काय करायचं तर कर बापा. कोणते कोणते कोर्स करतो तर आपण पैसा लावायला तयार आहे बाई. आपलं लेकरू असतं तर आपण लावलंच असतं. आणि मी काही तिला फरक समजत नाही, मी आजपासून तिची माय होय. हो. काय माय गंगा बापा, किती दिवसाची माय झाली तू तिची. एकच एक तूच माय होय व बापा. तुला मी एखादा अवॉर्ड देतो का, तू यासारखी माया कोणीच नाही लावत, गंगाची माया. हट माय. बरं चल मग, चालतं काय? चल. नाही व्हायचं जमत असेल जमून टाकू ना, कसे 1500 भेटते महिन्याचे. मायन तिचे 3000 रुपये तिच्याच कामी पडते नाही काय. एखादा कोर्स मोर्स लावला तर तिच्याच कामी पडून जाते ते. हो गंगा बरोबर आहे तेवाला. मला बिचारी रश्मी म्हणत होती का, शांताबाई म्हणे तू तिकडे जाशील म्हणे कॅफे गिफेत, तर मला सांगजो म्हणे बाई. तर मी म्हटलं बाई हो बाई, म्हटलं गंगा येऊनच राहिली म्हटलं, तर तिकडे येता येता येईन म्हटलं. तर चालतं का मग तिच्या घराकडून? नाही हो चालेल ना बापा, तिनं बोलावलं म्हणतं तर चाल ना मग. बरं रिंकू, मला फोन करशील, मी सोमवारपासून जॉईन करून देईन मग ब्युटी पार्लरचा क्लास. मला पण करायचंच आहे ग, माझी खूप दिवसाची इच्छा आहे. पण माझ्या खूप इच्छा मी मारून टाकल्या. पण मला आता गंगा काकू सारखी माय भेटली तर माझ्या सगळ्याच इच्छा आता पूर्ण होतील. माझं सगळं टेन्शनच दूर झालं. माझ्या मागे फक्त आता एकच टेन्शन आहे. ते टेन्शन म्हणजे फक्त माझ्या पप्पाला आणि माझ्या आजीला सोडवून आणायचं आहे मला, बाकी काही टेन्शन नाही मला. तू टेन्शन नको घेऊ ना माय, तू टेन्शन नको घेऊ कोमल. त्या बाबाले आणि त्या आजीले दोघाले आणतो सोडून, टेन्शन नको घेऊ. बस काही दिवस धीरज पकडतो, बाकी सगळं ठीक करतो मी. तू बाकी टेन्शन नको घेऊ. आता एवढे दिवस काढले बिना पप्पाचे ने बिना आजीचे, आणि समोरचे 2-4 दिवस काढतो आणि मग सगळं बरोबर होते. काय माय बाई, त्या दोघीला लाजाय नाही वाटत बापा. आणि त्याच्यासोबत ते कमळे तशीच होऊन राहिली. नवरा असून बापा असे काम करते, शोभते बाबा त्याईले. कोण सांगन माय त्याईले, आता कोण सांगन. हो ना बिचारे, त्या दिवशी वकिलाच्या घरी गेलते तर वकिलाच्याही घरी थोसताल बापा. सगळ्या बायका सांगे, आणि त्याला असं वाटते का आम्हाला कोणी म्हणतच नाही म्हणतच नाही. मग त्याचा तो नट्टा थट्टा मार, त्याचा तो श्रृंगार बाबा बाबा बापा. एखाद्या जवान बायका दिसते बाबा त्या. नट्टा थट्टा तर भल्ला चांगला करते त्या, कुठून करते आणि कशाच करते बाबा काय माहित. हो माय, साड्या रंगारंगाची दिसते त्याच्या जवळ, कमी नको समजू. आपल्या जवळ नाही राहत तशी एखादी साडी, कुठूनच आणते ना काय आणते तर बापा. आणि घर पाहिजे तर धड नाही आहे त्याचं राहिले. आणि म्हणजे शान बादशाची दुकान फुटण्याचं असल्यासारखंच काम करते न त्या. पण नट्टा थट्टा आणि त्याच्या अंगावरच्या साड्या, अरे बाबा बाबा, एखादी हिरोईनली फेल पाडते त्या. एवढ्या चांगल्या चांगल्या साड्या, एवढ्या चांगला चांगला मेकअप राहते त्याचा. कुठे नेत असन माय, हेच लफडे लुफडे करते, याला त्याला फसवत असन न, उपसून घेत असन पैसे त्याच्या जवळून. त्याचा धंदाच आहे तो, एक प्रकारचा धंदाच म्हणावता येईल. असा बेकारचा आहे बाबा त्याचा. देव करू. काय माय, येले असे नवरे असले असे काम जमतेच कसे लफड्या लुफड्याची, तर मला विचारशी ते बापा. आपल्याला तर दुरून सांगायला काटे ते विचार केल्यावर. घेऊ माय रश्मी मस्त बसली व. मले म्हणे शांताबाई म्हणे कॅफेत जाशील तर मला आवाज देजो म्हणे. आणि मस्त इथं थाल मांडून बसली आहे तू. दोन सोबत मैत्रिणी बी घेतल्या तुन. काय बाबा तू कवा करशील तयारी, नाता कवा चलशील व. त्या पोरीचं करायचं आहे ना जरासं कागदपत्र. अव तयारी म्हणजे काय करायचं आहे बापा, टिकली लावली बाबा फक्त. आणि ते तर मी कवा लावतच नाही, मला आवडतच नाही, मस्त कसं सुजून येते बापा. आणि काय करायचं काय व, ड्रेस तर नेहमीच आहे आपला. तयारी काय करायची शांताबाई, मी तयारी गियार काही करत नाही बापा, अशीच येतो. असं असं कागदपत्र करायचे. कोणते कागदपत्र करायचे हो गंगा कोमलचे? हे आता माय पार्वती, तेच तर म्हटलं तू कोणी बोलली. अव ते नाही का लाडकी बहीण योजना, आता 22-23 वर्षाची आहे, त्याला 23 रनिंग चालू आहे तिले. बस तेच विचारून येतो म्हटलं. आणि कसं इथे 1500 आधार होते, कोर्स मोर्स केला म्हणते काही तिचेच कामी पडते ना. तशी तर मी लावतोच म्हणा, असं नाही लावत नाही म्हणून. पण भेटत असेल तर मग काय सोडायचं नाही काय. काय माय गंगा व, एवढ्या दूर एवढी शिक्षेसाठी विचारायला जाणं पुरते का व. झालं तर बरं, नाही झालं तर बरं. कोमल तुझी डेट ऑफ बर्थ काय आहे बाई? डेट ऑफ बर्थ काय काकू? माझी डेट ऑफ बर्थ 30/7/2000 आहे. ओय माय बाई, असं 30/7/2000 म्हणजे आता परवाच्या दिवशी तर तिचा वाढदिवस आहे हो बापा. झाली ना ते 23-24 ची होते ना तिचं. काय माय गंगा व, होते तिचं. जाय कागदपत्र घे आणि चल चाललो जाऊ. अमाय रश्मी पाय बरं, त्या घरी आलं तर फायद्यात पडली बापा. जाय बाई कोमल, थैला घेऊन ये आपला डॉक्युमेंटचा. त्या थैला घेऊन ये, इथं शेजो थांबतो मी इथं. आणि सुखरूप जाय ना, सुखरूप ये बाई, सांगून राहिली तुले. एकटील पाठवचं म्हणतं नाही होऊन राहिलं, पण जाय आता, दिवसाचा पायर आहे जाय. हो हो आई आणतो मी, बरं ठीक आहे जातो मी. माय गंगा खरंच हो बापा, आई म्हटलं तर भल्लं गोड वाटलं हो मले, भल्ली गोड तोंडाने आई म्हणते होते. किती मस्त आहे हो कोमल. कोणतंच म्हणजे तिचं नशीबच एवढं चांगलं असं का, तिची आई ती आई गेल्यानंतर तिला दुसरी आई म्हणजे बेकार भेटली. तेवढं तिचं ते निघून गेलं बापा तो काळ तिचा. आता तू भेटली गंगाची मैया बापा, मस्त आहे व तू. का रश्मी, तिचा वाढदिवस 30 तारखेला आहे समजा आहे ना, आता 30 तारखेला. आणि तिचा वाढदिवस करता का मग? करतं काय म्हटलं बाप. माई मेली तिची तेव्हापासून तिचा वाढदिवस नाही केला. ते लहानपणी केला तिचा 5वा वाढदिवस मला आठवते. तेव्हापासून केला का नाही केला राम जाणे बापा. करतं का व?
अमाय गंगा कशी गोष्ट करून राहिली व करतं काय म्हणजे करू ना आपण वाढदिवस हा काय लागते व 4-5 घर सांगून देजो नाश्ताच करून टाकजो हा त्या इच्छे ना तू इच्छा पाय काय आहे तर बापा हो नाही तर मग मला म्हणशील नाही व शांताबाई तू नाश्त्याची गोष्ट करून राहिली माय मनात जेवण चालू होतं बरं जेवण पाहू म्हणा ते नाश्ता द्यायचं का जेवण द्यायचं तर पण करू आपण वाढदिवस गिळदिवस करू तिनं काही बिचारी तिचे कागदपत्र आणले तेवढे हुशार आहे ती पण तिने तिचे कपडे लत्ते नाही आणले कपडे लत्ते होतेच काय व फाटले त्या पुटलीचे ते घालायला दे जुने पुराणे एक काम करू मग आता वाढदिवसाची पहिले आपण खरेदी करू हा शॉपिंगला जाऊ मस्त मस्त जरी 4-5 ड्रेस घरी घालायचे बाहेर जायचे याचे घ्यायचे जेवढे तिला कपडे लागते तेवढे कपडे लागते घेऊन येईन वाढदिवसाचा एक स्पेशल ड्रेस आणि अजून काय काय लागते आपण घेऊन येऊ बाजारातून पहिले हा गंगा बरोबर आहे तेवाला तसंच करू आपण चांगला तिला एखादी साडी माडी तिला जे आवडत असेल घालायला लाच्या माझ्या ड्रेस घीस वन पीस मस्त मस्त भेटते चांगला घ्यायचा महागाचा लागले पैसे तर आम्ही देतो असं काही समजू नको आणि गिफ्ट देऊन काय द्यायचं आहे तर पाहू मग हो गंगाबाई टेन्शन नको घेऊ करू आपण व्यवस्थित तिचा वाढदिवस करू मग मी काय म्हणतो तू आपण आता चाललं जाऊ ते करायला आणि उद्या मग आपण मार्केटात जाऊ सगळ्या हो रश्मी तसंच करू नाही पार्वती पटलं नाही का तुले नाही तर काय माय शांताबाई अन गंगाबाई मी काय म्हणतो आपल्या मनानं गिफ्ट दिल्यापेक्षा तिला एखादं विचारून घेतो ते मन काय आहे बा काच्यात घुसलं असं तसं एलाले बेल पाण्याला पैसाले फुलं लावून बरोबर विचारून काढून घेतो तिच्या ऐकून का तिचं मन कायच्यात आहे बा काय पाहिजे तिले नाही काय तशा प्रकारे मग आपण तिच्या सगळ्या इच्छा पुऱ्या करू बरं